नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्याच्या नंतर आणि या राष्ट्रवादी पक्षाच्या मध्ये नेतृत्वाच्या संदर्भात संघर्ष उभा टाकल्याच्या नंतर त्यातल्या संघर्षाच्या निमित्तानं आत्तापर्यंत एकमेकांच्या विषयी विशेष आब राखून बोलणं चालू होतं आणि त्यातूनच परस्परांनी घेतलेल्या भूमिकांबाबत संशयही व्यक्त होत होता। पण जसजसे दिवस जात आहेत तसतसे आब राखून बोलण्याचे संकेत कमी होत चाललेले आहेत आणि आता एकमेकांच्या विरोधात उणीदुणी काढणं आणि प्रत्यक्ष थेट हल्लाबोल करणं इथपर्यंतची स्थिती येताना दिसते आहे। अगदी ताजी घडामोड आहे ती रोहित पवार यांच्याबद्दल। रोहित पवार हे शरद पवारांचे प्राप्त स्थितीत आजच्या घडीला राजकीय वारस म्हणून पुढे येत आहेत। रोहित पवारांचा जो पीआर आहे, जनसंपर्क आहे, त्या जनसंपर्क यंत्रणेच्या माध्यमातून राज्यभरात हे पसरवलं जातं। यशस्वीरित्या हे सांगण्याचा प्रयत्न होतो की रोहित पवार हेच भविष्यातले शरद पवार असतील। हा सगळा प्रचार एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला रोहित पवार सुद्धा आक्रमकरित्या विद्यमान सरकारच्या विरोधात भूमिका घेतात आणि त्यात स्वतः अजित पवार यांच्या संदर्भातही वक्तव्य करताना दिसतात। हे काही दादा गटाला पटत नाही आणि तिथून वक्तव्याची सुरुवात होते आणि एक मोठं राजकीय वक्तव्य होतं। खरं तर तो गौप्यस्फोट आहे असं म्हणायला पाहिजे। या गौप्यस्फोटाची चर्चा यापूर्वी महाराष्ट्रानं अत्यंत दबक्या आवाजात ऐकली होती। ही चर्चा रोहित पवार यांच्या भाजपा प्रवेशाची आहे। ही चर्चा रोहित पवार यांना पवारांची अर्थात शरद पवारांची साथ नको आहे आणि ते भाजपात जाऊ इच्छित होते या स्थितीची आहे। ही संपूर्ण परिस्थिती उमेश पाटील या अजित पवारांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यानं समोर आणलेली आहे। उमेश पाटील हे आता अजित पवारांच्या गटाचे प्रमुख प्रवक्ता आहेत, राज्य प्रवक्ता आहेत आणि त्यांनीच सांगितलंय की रोहित पवार हे एकेकाळी भाजपात जायला निघाले होते आणि भाजपात जायला निघालेला हा पहिला पवार आहे। त्यावेळेला त्यांना शरद पवारांच्या वेदनेची कल्पना आली नव्हती का? इथपर्यंत हे सगळं प्रकरण आल्याच्या नंतर पळपुटेपणाचे शिक्के मारले गेले। अजित पवारांनी सत्तेसाठी शरद पवारांना सोडलं असं म्हणणाऱ्यांची तोंड या निमित्तानं बंद करण्याचा प्रयत्न दादा गट करतोय आणि दादा गटानं केलेला नवा गौप्यस्फोट हा महाराष्ट्रातल्या राजकारणात आजवर पवारांचं भाजपाशी असलेलं सख्य अधोरेखित करतो। लक्षवेधीत त्याची चर्चा होणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण आपण भाजपापासून कायम दूर राहिलो असं जेव्हा जेव्हा शरद पवार सांगतात तेव्हा त्यांच्या आसपासची मंडळी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती, कदाचित भविष्यातही करतील। असं का घडत असतं? लक्षवेधीत या निमित्तानं आज आपल्यासोबत चर्चेला कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देणं गरजेचं आहे। या चर्चेत आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत। विद्याताई चव्हाण या राष्ट्रवादीच्या विद्यमान गटातल्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या समर्थक आहेत। आपल्यासोबत उमेश पाटील आहेत जे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या गटाचे प्रमुख प्रवक्ता आहेत। दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ यावर लक्ष ठेवावं। मला पहिला प्रश्न तरी आता तुर्तास उमेश पाटील यांना विचारायचा आहे। उमेश पाटील, आपण केलेलं वक्तव्य हे काही साधं सोपं नाहीये। राज्यातल्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचं ते सुतोवाच आहे आणि त्याच्या संदर्भातला तपशील आपण अधिक द्यावा, सविस्तर महाराष्ट्रासमोर तो येणं गरजेचं आहे। म्हणून मी आपल्याला 2 पूर्ण मिनिटाची वेळ देतो आहे। आपण बोलावं, काय कधी घडलं होतं? राजकारणामध्ये अनेक घडामोडी या पडद्याच्या आड होत असतात। प्रत्येक गोष्ट समोर पडद्याच्या येतेच असं नाही। कालांतराने काही गोष्टी ज्या आहेत, काही जण आत्मचरित्र लिहितात, त्यातून समजतं की यापूर्वी सगळ्या अशा पद्धतीच्या घटनांच्या पाठीमागे नेमकं काय घडत होतं, काय कोण चर्चा घडत होत्या, कोण कोणाला भेटत होतं, ह्या घडत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये मध्यंतरी अजितदादांच्या, प्रफुल्लभाई पटेल, भुजबळ साहेब आणि दिलीपराव वळसे पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ साहेब असतील, आमच्या या सर्व नेत्यांनी भूमिका घेतली आणि भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक यापूर्वी घटना घडलेल्या होत्या। हा निर्णय काय एका दिवसातला नव्हता। यापूर्वी अशा पद्धतीचे प्रस्ताव जे आहेत ते पवार साहेबांच्या मान्यतेने यापूर्वी तशा पद्धतीचे प्रस्ताव आलेले होते आणि
त्याची सुरुवात खरं तर 2004 सालापासून झालेली होती. 2004 साली त्यावेळेला अजितदादा निर्णय प्रक्रियेमध्ये त्यावेळेला कुठंच नव्हते. त्या काळामध्ये प्रमोदजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये तशा पद्धतीची बैठक ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अलायन्स मध्ये यावं या संदर्भाने झालेली होती. ती चर्चा नंतर कुठंच आलेली नव्हती, परंतु परवा प्रफुल्लभाई पटेल या त्या बैठकीतच स्वतः असल्यामुळं त्यांना ती खात्रीनं माहिती असल्यामुळे त्यांनी ती उघड केली. त्याच्यानंतर आता स्प्लिट झालेलंच आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तपशील पुढे येत आहेत. त्यामध्ये रोहित पवारांच्या संदर्भाने जेव्हा रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले तेव्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांना जिल्हा परिषदेला ज्या वेळेला उभं राहायचं होतं त्यावेळेला एकाच घरामधली किती माणसं राजकारणात आणायची हा एक महत्वाचा मुद्दा होता. मी अतिशय जबाबदारीने सांगतो की मी पवार कुटुंबाचा स्वतःलाही सदस्य पासून पवार कुटुंबाचे संबंधित आहे आणि तरुण वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करावं वाटण्यात काय गैर नाही, त्यात मी काही रोहित पवारांना दूर देणार नाही. परंतु एकाच कुटुंबामध्ये एका बाजूला पवार साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई आहेत, त्याच्यानंतर म्हणजे सगळे इस्टॅब्लिश झालेले आहेत आणि अजितदादा त्या ठिकाणी आहेत. असं असताना त्यावेळेला रोहित पवारांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात यायचा निर्णय घेतला. त्यावेळेला देखील त्या संदर्भात चर्चा होऊन एवढी लोक आपण राजकारणात सगळीच एका घरातली कसं काय त्या ठिकाणी आणायची, त्यात लोक काय म्हणतील हा एक विषय होता. आणि त्यावेळेला मग त्यांनी ज्यावेळेला त्यांना तिकीट मिळणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्यावेळेलाही देखील त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बंडखोरी करून ते जिल्हा परिषद लढवणार होते. कुठंतरी कुटुंबामध्ये डिस्प्यूट दिसायला नको म्हणून त्यावेळेला जिल्हा परिषदेची जागा त्यांच्याकरता त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं पक्षाचं. ते निवडूनही चांगल्या मताने आले आणि त्यांच्या कामाबद्दलही तक्रार नाही, ते कामही त्यांनी चांगलं केलं. मग असं आला की त्यांना जिल्हा परिषद सदस्यानंतर लगेच त्यांना आमदार व्हायचं होतं आणि आमदारकीची जागा बारामती स्वतः तिथून लढवतात. मग त्यावेळेला आमदार होण्याच्या करता जेव्हा त्यांना संधी कुठेही उपलब्ध होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी वेगवेगळे मतदारसंघ चाचपणी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी हडपसर मतदारसंघ चाचपणी करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्या हडपसर मतदारसंघाची निवडणूक देखील भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन लढवण्याच्या करताची चाचपणी होती. आणि हे लक्षात आल्यानंतर शेवटी कुठंतरी या विषयाला ज्या वेळेला ऐकतच नाहीत असं लक्षात आल्यानंतर कर्जत हा मतदारसंघ त्यांच्याकरता निवडला गेला. त्याच्यानंतर मग त्यावेळेला पार्थ पवार देखील मग राजकारणात येतील असं ठरलं आणि मावळ मतदारसंघात लोकसभा पार्थ पवार लढवतील अशा पद्धतीचा अंतर्गत विषय झाला. कर्जत जामखेडची निवडणूक लढून झाल्यानंतर ते मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणावर निवडून आले. निवडून आल्यानंतर अचानकपणे महाविकास आघाडीचं सरकार आलं. मुळातच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युतीची बहुमत असताना आम्ही विरोधी पक्षामध्ये बसण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या परिस्थितीत काय घडामोडी घडलेल्या सगळ्याला माहिती आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं. त्याच्या आधीच्या याच्यामधील शपथविधी आणि ह्या सगळ्या घटनाक्रम आपल्या सगळ्याला माहित आहे. मग उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर तिकडं उद्धव साहेबांचे चिरंजीव जर मंत्री होऊ शकतात, डायरेक्ट पहिल्यांदा आमदार होऊ शकतात तरुण वयामध्ये, तर मी काय नाही होऊ शकत अशा पद्धतीत प्रश्न आणि महत्वाकांक्षा हरकत नाही. परंतु त्यांना त्यावेळेला तो प्रश्न त्या ठिकाणी पडला आणि शेवटी पार्टी अंतर्गत काही त्याला सहमती मिळाली नाही आणि रोहित पवारांना काही मंत्री होण्याची संधी मिळाली नाही. आणि ती संधी मिळाली नाही म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना या संदर्भामध्ये आपल्याला मी बोलतो ना, तुम्ही पण पक्षामध्ये आहात, आता मनधरण कहाणी आता या गोष्टीला तर काय आशा अंतर चाललाय का प्रयत्न, कशासाठी खोटे प्रयत्न करताय? विद्याताई एक छोटी विनंती आहे. विद्याताई मी पूर्ण वेळ तुम्हाला पण देणार आहे. आज तुम्ही दोघंच चर्चेला आहात, आपल्याला न्यायपूर्ण वेळ मिळेल, काळजी करू नका. एकदा त्यांचं संपू द्या. शेवटची 30 सेकंद उरली आहेत उमेश पाटलांच्यासाठीची. उमेशजी बोला. 2004 सालीच आपण भाजप बरोबर चाललो होतो हे विद्याताईला तरी कुठं माहित होतं. प्रश्न नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. परंतु मंत्री केलं नाही म्हणून असलेल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराला सोबत घेऊन दिल्लीमधील भाजपच्या नेत्यांच्या बरोबर सगळ्या प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या होत्या. असलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा, त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लावून त्या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची अशा पद्धतीचा निर्णयाप्रत. कारण आम्हाला मग जर इथं संधी मिळत नसेल तर फ्युचर नाही आणि हे या पद्धतीचं सगळं राजकारण चाललेलं होतं. ते काही त्या गोष्टी घडल्या नाहीत ही गोष्ट खरी आहे, परंतु हे सगळं त्या ठिकाणी घडत होतं, चाललेलं होतं. त्यामुळं या रोहित पवार ज्या पद्धतीनं आता या सध्याच्या पोझिशन मध्ये ज्या वेळेला म्हणतात की पुरोगामी विचार, महाराष्ट्र धर्म हे सगळं सांगतायत, हे सगळं थोतांड आहे. त्यांचा धर्म तेव्हाच भ्रष्ट झालेला होता
जेव्हा हे सगळ्यात अगोदर भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी राजीनामा देऊन आमदार होऊन तिथं समाविष्ट व्हायला चाललेले होते. हडपसरमधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवायची तयारी त्यांनी चालवलेली होती. आता जर उद्या तुम्ही या संदर्भात जर पुरावे मागितले तर पुरावा म्हणजे काय, आम्ही सगळे पुरावे आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 2012 पासूनचा प्रवक्ता आहे. याचा अर्थ मी पक्षाच्या इंटरनल प्रक्रियेमधला सहभागी असलेला एक घटक आहे. ठीक आहे. त्यामुळे मला पक्षाच्या अंतर्गत काय चाललंय ह्याच्या संदर्भातली खात्रीनं माहिती असणं हे गृहीतक आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. उमेश पाटील, वेळेची मर्यादा आहे. तुम्ही जे काही सांगितलं त्याचे पुरावे तसं काही लपून राहिलेले नाही आहेत. चंद्रकांत पाटलांची बरोबर जाऊन ह्या चर्चेची सुरुवात त्यावेळेला रोहित पाटलांनी केली होती, रोहित पवारांनी केली होती. चंद्रकांत पाटील हे त्यावेळेला भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. या ताज्या घडामोडीतला हा एक संदर्भ आतापर्यंत अनेकदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलेला होता. पण तुम्ही जे सांगितलं त्यातून काय दिसतं तर रोहित पवार हे हट्टी आहेत. त्यांना जिल्हा परिषद पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यांना आमदारकी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणजे पाहिजे. आता याचं उत्तर आपल्या सोबत असलेल्या विद्याताई देतील. विद्याताई, जो न्याय पार्थ पवारांना तो न्याय रोहित पवारांना का नाही? आणि जे काही उमेश पाटलांनी सांगितलं त्यामुळे रोहित पवार हे सगळ्यात पहिल्यांदा भाजप सोबत जायला निघालेले पवार आहेत, हे आपल्याला मान्य आहे का? हे सांगणारे कोण आहेत? आता उमेश पाटील जे सांगत होते, ज्या गोष्टी ते स्वतःच म्हणाल्या घडल्या नाहीत तर या मनगढंट कहाण्या आहेत सगळ्या. तर मनगढंट कहाण्या सांगवायच्या, आपल्या कार्यक्रमात बोलायला लावायच्या आणि मग त्याला प्रसिद्धी द्यायची आणि मग अफवांचं वातावरण निर्माण करायचं. तशी वातावरण निर्मिती तुमचं चॅनल करते असं मला वाटतंय. नाही, आमच्यावर घसरू नका मॅडम. हा विषय आम्ही नाही काढलेला. हा विषय काल उमेश पाटलांच्या वक्तव्यातून आलेला आहे. अहो, तुम्ही हा विषय हलक्यात कसा काय घेता? रोहित पवार हे आता राजकीय वारस आहेत शरद पवारांचे, असं त्यांचा सगळा जनसंपर्क मीडिया सांगत असतो ना. कृपया आमच्यापर्यंत येऊ नका. हा तुमच्या आपापसातला वाद आहे. तुम्ही एकमेकांना उत्तर द्या. तुमच्या चॅनलचा जर अभ्यास केला, डीपली स्टडी केला तर हे लक्षात येतं की रोज कुठली तरी नवीन पुडी उघडायची, त्याच्यावर चर्चा करायची आणि भाजपला फॉर वातावरण निर्मिती करायची. परंतु तसं होऊ शकणार नाही. रोहित दादांवरती जे आरोप केलेले आहेत ते साफ खोटे आहेत. आणि मला एकच विचारायचा आहे प्रश्न की एवढं सगळं होतं तर मग रोहित दादा पवार आता अजित दादांबरोबर जे काय 30-40 आमदार गेले त्यांच्यामध्ये का गेले नाहीत? हा साधा प्रश्न आहे. हे सगळं जर त्यांनी ह्या मनगढंट कहाण्या जर खऱ्या असत्या तर मग रोहित दादा आताही गेले असते ना. का गेले नाहीत ते? म्हणजे त्यांच्या चौकशा का सुरू झाल्या, ईडीची ससेमिरा कोणी लावला पाठीशी, हे काय जगाला माहिती आहे सगळ्या. त्यामुळे रोहित दादांना जर तेव्हा भाजपमध्ये जायचं असतं तर आता पहिला नंबर रोहित दादांचा असता अजित दादांबरोबर जाणाऱ्यांमध्ये. मग ते का गेले नाही? इतका साधा प्रश्न आहे. परंतु असं वातावरण तयार करायचं आणि एक रोहित दादांना जे आता प्रचंड पाठिंबा मिळतोय, त्यांची जी संघर्ष यात्रा निघाली त्याच्यामध्ये खास करून बेरोजगार तरुणांना, शेतकऱ्यांचे मुलं, शेतकरी हे सगळे, म्हणजे रोहित दादा काय आता सरकारची अडचण काय होते ते आमदार असल्यामुळे ते सभागृही बोलू शकतात. संघर्ष यात्रेत रस्त्यात उतरून बेरोजगार तरुणांसोबत ते प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं सरकारला देता येत नाही. आणि विरोधी पक्ष पूर्णपणे नामशेष करत असताना रोहितदादा पवार अशा मोठ्या ताकदीने उभे राहत आहेत. त्यांना महाराष्ट्रातनं खूप चांगला पाठिंबा मिळतोय. आणि इतके दिवस एकच वादा अजितदादा होतं तर आता मुलं एकच वादा रोहितदादा बोलायला लागलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी उमेश पाटलांसारख्या जे स्वतःला अगदी फार पवार साहेबांच्या फॅमिलीतले समजतात त्यांना मी एक सांगून ठेवते की तुम्ही 2012ला जरी झालं असलं तर मी प्रवक्ताही 2006 पासून आहे. आणि याचं मलाही खूप जवळून माहिती आहे की पवार कुटुंबामध्ये काय आहे किंवा काय नाही, किंवा त्यांच्या कुटुंबावर आपण बोलण्यापेक्षा आपण राजकारण जे चाललेलं आहे सध्या त्याच्यामध्ये रोहित दादा पवार हे अतिशय यशस्वीपणे आणि तरुण मुलांचा खूप त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय. ते संघर्ष करतायत आणि या संघर्षामध्ये त्यांनी गुडघे टेकलेले नाहीत. सरकार भाजप पुढे शरणागती पत्करलेली नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. विद्याताई, आपल्या या उत्तरामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे की रोहित पवार मग आज का म्हणून अजित पवारांच्या सोबत भाजपमध्ये गेले नाहीत, त्याचं उत्तर उमेश पाटलांनी कालच दिलेलं आहे. आता परत त्याची संधी देत गेलो तर उमेश पाटलांच्या पुढच्या उत्तरांमधला वेळ जाईल. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय, त्यावर तुम्ही बोलणं गरजेचं आहे. रोहित पवारांना
आत्ताच्या घडीला पक्षात जी स्पेस तयार झाली अजित पवारांच्या नसण्यामुळे ती मिळवायची आहे, म्हणून ते भाजपात गेले नाहीत. जर गेले असते तर त्यांना अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारावं लागलं असतं. रोहित पवारांना अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारायचं नाही. या उलट अजित पवार गेल्यानंतर निर्माण होणारी स्पेस हवी आहे म्हणून ते थांबले आहेत, असं उत्तर होतं कालचं. अजितदादा पवार असताना 2019 ते आता 2022-23 पर्यंत रोहित दादांनी अजितदादांचं नेतृत्व अत्यंत प्रेमाने स्वीकारलेलं होतं. आपले काका म्हणून, आणि याच्याने त्यांनी जे प्रेमाने अगदी ते बोलायचे ते मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे अजितदादाचं नेतृत्व मान्य नव्हतं म्हणून ते गेले नाहीत अशा कांड्या पिकवण्याची काही गरज नाहीये. अजितदादा जर इथे राहिले असते तर अजितदादाही पुढच्या वर्षी मुख्यमंत्री झाले असते महाराष्ट्राचे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा अत्यंत एक नवा खुलासा आहे. आजवर संधी आली तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री नाही झाले. आता संधी येईल की नाही माहित नाही, त्यावेळेला तुम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करायला निघालेला आहात. उमेश पाटील आपलं उत्तर यावर मागतो. आपल्यासाठी वेळेची मर्यादा पाळा, कृपया 1 मिनिट आहे. पूर्ण करू द्या मला. मी काय जी म्हणते देतो तुम्हाला, विद्याताई अजून मुद्दे आहेत, भरपूर बोलायला देणार आहे मी आपल्याला. पटकन उमेश पाटलांना 1 मिनिटात उत्तर घेऊया. अजितदादांना आता मुख्यमंत्री झाले असते, आता जर त्या ठिकाणी ज्या विद्याताई बोलतायत ते त्यावेळेला बोलत असतं की अजितदादा हेच आमच्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल म्हणून, पण तसं कोणी बोललं नाही त्यावेळेला. अजितदादांना साधं पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मी बोलले युट्यूबवर आहे, पाठवते तुम्हाला. ही गोष्ट विद्याताई तुम्ही आणि मी बोलून नसते चालत. युट्यूबवर आहे, युट्यूबवर पाठवते तुम्हाला. मी पहिली बोलणारी होती की महाविकास आघाडी बरोबर राहिले तर अजितदादांना चांगलं भवितव्य आहे आणि अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील. पण आता जर काय मुख्यमंत्री होण्याची संधी अजितदादांनी स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतलेला आहे. अजितदादा मुख्यमंत्री तिथे होऊ शकत नाही कारण फडणवीस त्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. झालं तुमचं, आता मी बोलतो. बोला बोला. अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी त्या ठिकाणी यापूर्वी देखील आलेली होती आणि ती संधी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संख्याबळ हे काँग्रेस पेक्षा जास्त होतं तेव्हा देखील अजितदादांना मुख्यमंत्री करता आलं असतं. अजितदादांना नव्हे तर त्यावेळेला भुजबळ साहेब होते, आर.आर. आबा होते, यांच्यापैकी सिनियर नेत्याला करता आलं असतं, जयंत पाटलांना करता आलं असतं. परंतु त्यावेळेला राज्यामध्ये शक्तिशाली नेतृत्व पुन्हा तयार होता कामा नये, सुधाकरराव नाईकांसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होता कामा नये, याच्याकरता जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आलेली संधी मुख्यमंत्री पदाची ही त्यावेळेला घालवली गेली. आता प्रश्न असा आहे की रोहित पवारांच्या बाबतीमधला जो तुम्ही प्रश्न विचारला की रोहित पवार आता अजितदादांच्या सोबत या महायुतीच्या सरकारमध्ये का आले नाही, तर मी त्याचं उत्तर दिलेलंच होतं की रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई झालेली आहे. नाही पण तो मुद्दा क्लिअर झाला. उमेश पाटील, विद्याताईंचा जो दुसरा मुद्दा आहे ना त्याच्यावरही आपण बोलणं गरजेचं आहे. रोहित पवार आंदोलन करतात, सरकारला प्रश्न विचारतात, सरकारकडे उत्तरं नसतात, म्हणून तुम्ही लोक, अर्थात तुम्ही लोक म्हणजे अजित पवारांचे समर्थक, हे रोहित पवारांना बदनाम करत आहात. एक लक्षात घ्या, रोहित पवारांना बदनाम करण्याचा विषयच येत नाही. आता ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. त्यांना ऐका ना ताई, जरा तुम्ही आता इतक्या वर्षाचा, माझ्यापेक्षा 5 वर्ष 10 वर्ष अनुभव जास्त आहे तुम्हाला, तरी तुम्ही मध्येच बोलता. मी अजिबात एक शब्दांमध्ये बोलत नाही. कुणी असू द्या, पूर्ण ऐकून घ्या, त्याच्यावर तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. तर रोहित पवार आज विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सरकारला प्रश्न विचारणं त्यांचं कामच आहे. त्यांच्या प्रश्नाची जरूर दखल घेतली जाईल. ते जे मुद्दे मांडतील त्याच्यावर जनता त्यांना प्रतिसाद देते असं वाटत असेल तर त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीत किंवा त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत सरकार म्हणून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचे प्रयत्न नक्की करू. ठीक आहे, पण याच्यातला एक भाग जो तुम्ही थोड्या वेळापूर्वी मांडलात उमेशजी, त्याचा संदर्भ घेणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला विद्याताईंकडून अद्याप तरी मिळालं नाहीये, म्हणून मला तो प्रश्न अधोरेखित करावा लागतोय. विद्याताई, या गोष्टीचा खुलासा कृपया आपल्याकडून होणं अपेक्षित आहे की जिल्हा परिषद मिळालीच पाहिजे हा हट्ट, आमदारकी मिळालीच पाहिजे हा हट्ट, आणि मंत्रिपद मिळालं पाहिजे हाही हट्ट. यापैकी 2 हट्ट पुरवले गेले. पण दुसऱ्या बाजूला पार्थ पवारांच्यासाठी मात्र परिस्थिती आव्हानात्मक राहिली. हा दुजाभाव आहे का? रोहित पवारांसाठी एक न्याय असतो घरात, पार्थ पवारांसाठी वेगळा न्याय असतो घरात, हे बरोबर आहे? हे बघा, तुम्ही या चर्चेच्या निमित्ताने पवार कुटुंबियाच्या घरात काय चाललंय आणि काय झालं होतं आणि आता काय होणार आहे हे जे वर्तवताना हे मला बिलकुल आवडत नाही आणि मला मान्य सुद्धा नाही. असं कोणी कोणाच्या घरामध्ये डोकवायला जाऊ नये.
आता पार्थ पवारांना लोकसभेचं तिकीट मिळालं होतं, त्यांना मतं सुद्धा चांगली मिळाली, 5 लाखाच्या वर मतं मिळवली होती त्यांनी, त्याचं आम्हाला कौतुकच आहे. परंतु पार्थ पवार आणि रोहित दादांमध्ये काहीतरी फार मोठं काहीतरी संघर्ष होता, किंवा ते तिकडे निवडून येत होते याच्यामध्ये जिल्हा परिषदा आणि याच्यामध्ये, आणि असं काहीतरी जे तुम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करताय तसं काहीही नव्हतं. रोहित दादा पवारांना जेव्हा असं वाटलं की आपल्याला आता आमदारकी लढवायची आहे आणि बारामतीमध्ये अजितदादा आणि हे आमदार असल्यामुळे त्यांनी आपला हा मतदारसंघ निवडला आणि तिथून ते निवडून सुद्धा आलेले आहेत आणि आता चांगल्या प्रकारे कामं करतायत. तर त्यांच्या चांगल्या कामाचं कुठलंही कौतुक न करता त्यांच्या कुटुंबामध्ये असं झालं होतं आणि कुटुंबामध्ये तसं झालं होतं आणि ह्या जर तरच्या गोष्टींवरती चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. उमेश पाटील आपल्यासोबत विद्याताई आहेत. विद्या मॅडम म्हणतात की म्हणे नाही याच्यावर काही चर्चाच करायची नाही, हा काही मुद्दाच असू शकत नाही, घरातल्या प्रकरणात आपल्याला पडण्याची काही गरज नाही. मला वाटतं जी घराणी राजकारणात असतात त्यांनी राजकीय दृष्ट्या जे निर्णय घेतले जातात त्याची चर्चा सार्वजनिकरित्या व्हावीच लागते, होतच असते आणि ती यापुढे पण होत राहील. पार्थ पवार यांनी राजकीय पद्धतीनं निवडणूक लढण्याचा हट्ट धरला म्हणून पवारांना माढातली लोकसभा सोडावी लागली. हे सगळं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलं नाही की उमेश पाटील? मग अशा वेळेला पार्थ पवारांसाठी एक नियम, रोहित पवारांसाठी वेगळा नियम असं आहे का? नाही तसं नाही. त्यावेळेला दोघांनाही संधी दिली गेली. रोहित पवार निवडून आले आणि पार्थ पवारांचा पराभव झाला, एवढाच त्यातला अर्थ आहे. आणि नवीन जनरेशन मध्ये त्या ठिकाणी राजकारणात त्यांनी येऊ पाहणं याच्यामध्ये गैर पण काय नाही. रोहित पवारांचं काय आहे की रोहित पवारांना ज्या घाईनं त्यांना जी जागा घ्यायची आहे त्याच्याबद्दलचा हा आक्षेप आहे. अजितदादांना पवार साहेबांचा त्यांनी जवळपास आता त्यांनी स्वतः सांगितलं की 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत साहेब जसं सांगतील त्या पद्धतीनं अजितदादा वागत गेलेले आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे, ज्या पद्धतीने सांगतात ना की रोहित पवार की तुम्ही जो ह्या वयामध्ये पवार साहेबाला सोडून गेला आणि इमोशनल मांडणी करण्याचा प्रयत्न करतात आणि मी नातू, तुम्ही पवार साहेबांनी तुम्हाला एवढी संधी दिली आणि तुम्ही तरी सुद्धा साहेबांना या वयात सोडून गेला, हे थोतांड, हे 100% खोटं आहे. हे सगळं हे सांगतोय मी. तुम्ही आधी चाललेला होता पवार साहेबांना सोडून. तुम्ही ज्या थोतांडाच्या संदर्भातली चर्चा आणलीच समोर, विद्याताई त्याच्यावरचं उत्तर आपण वारंवार दिलंय की म्हणे हे सगळ्या मनगणन कहाण्या आहेत. हिंदीतला शब्द आहे हा, म्हणजे कपोल कल्पित कहाण्या आहेत असं तुम्हाला सुचवायचं होतं. मला आपल्याला विद्याताई विचारायचे, हे प्रश्न रोहित पवारांच्या बद्दल निर्माण झालेले आहेत, तुम्ही ते फेटाळलेले आहेत, पण भविष्यात असे आणखीन काही खुलासे येत राहतील, पेटाऱ्यातून काही नवीन गोष्टी समोर येत राहतील, त्यावेळेला तुम्ही पवारांना भाजपाशी प्रेम नाही हे ठामपणे सांगू शकाल? मला फक्त पहिल्यांदा जर कपोल कल्पित जर या कहाण्या, एक मिनिट माझं होऊ द्या. ठीक आहे विद्याताई, एक संधी देऊयात उमेश पाटलांना, त्यांना काही एक मुद्दे मांडायचे, त्यानंतर आपलं उत्तर सुरू करूयात. ह्या जर कपोल कल्पित कहाण्या आमच्यासाठी आजपर्यंत होत्या, विद्याताईंसाठी सुद्धा होत्या. 2017 साली सगळ्या आमदारांनी पवार साहेबांच्या सहमतीने पत्र तयार करून सगळ्यांच्या आमदारांच्या 53-54 आमदारांच्या सह्या घेऊन भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. ही वस्तुस्थिती नंतर उघड झाली ना, त्याच्यावर रोहित पवारांची सुद्धा सही आहे, त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांची सुद्धा सही आहे. हे जे घडलं होतं हे तुम्हाला माहित होतं का? मला माहित होतं का? 2017 साली भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये जाण्याच्या पत्रावर मग रोहित पवारांनी सही कशाला केली होती? त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी सही कशाला केलेली होती? हे आपल्याला माहित आहे का? 2004 साली आपण भाजपबरोबर, तुम्ही काय सांगता, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आणि पुरोगामित्वासाठी आणि सेक्युलरिझमसाठी तुम्ही आज या ठिकाणी निर्णय घेऊन आम्हाला नावं ठेवता. तुम्ही त्या ठिकाणी 2004 साली 2014 साली कशाला पाठिंबा दिला होता भारतीय जनता पार्टीला? ठीक आहे उमेशजी, पुनरावृत्ती होतीये थोडीशी, पटकन वेळेच्या मर्यादेमध्ये विद्याताईंना बोलायला द्यायचं. विद्याताई बोला, पूर्ण 1.5 मिनिट आपल्यासाठी, कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. जोरजोरात ओरडून बोललं म्हणजे काय खरं बोलले जात नाही. 2017ला काय कधीच शरद पवार साहेबांना भाजप बरोबर जायचं नव्हतं. 2014ला कशासाठी दिला पाठिंबा? तर बाहेरनं पाठिंबा दिला होता की पुन्हा लोकांवरती निवडणुका लादल्या नको, जायला नको म्हणून, आणि ते सरकारमध्ये सामील झाले नव्हते. बाहेरनं पाठिंबा देणं आणि लोकांच्या बहुमताचा आदर करणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. आणि राहिलं तुम्ही एवढी चर्चा करताय ना, तर फडणवीसांनी तर जाहीरपणे अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलं होतं की अजितदादा आले तर आम्ही त्यांना कधी घेणार नाही. असं असताना सुद्धा अजितदादांना पक्षामध्ये घेण्याचा प्रकार का केले
त्यांच्या मागे ईडीच्या चौकशा का लावल्या? अजितदादा कुठे पक्षात गेले आहेत? भाजपात नाही गेलेले आहेत अजित पवार. बिलकुल नाही. भाजप सोबत जाणार नव्हते, सोबत सुद्धा घेणार नाही म्हणून सांगितले होते. पण त्यांना माहितीये की एका कुबडीने आपलं सरकार येणार नाही म्हणून या 2 कुबड्या लावलेल्या आहेत. एक भाजपने एक शिंद्यांची कुबडी घेतलेली आहे आणि एक अजितदादांची कुबडी घेतली आणि त्याच्यावरती ते लोकसभेच्या निवडणुका लढवू पाहत आहेत. परंतु महाराष्ट्राची जनता फक्त निवडणुकांची वाट बघतेय आणि ह्या पवार साहेबांवर असेल, उद्धव ठाकरेंवर असेल, ज्या अपमानास्पद प्रकारे त्यांना फसवणूक केली आहे 50 खोके एकदम ओके देऊन, त्यामुळे त्याच्यावरती जनता चिडलेली आहे आणि ते फक्त निवडणुकांची वाट बघतायत. आणि या निवडणुका फार लोकांना निर्णायक करायच्या आहेत. बिलकुल बिलकुल आपण त्याकडे लक्ष ठेवू. विद्याताई, वेळ मर्यादा आहे, माफ करा, मला आपल्याला थांबवावं लागतंय. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.